नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण दत्त संप्रदाय अभ्यासणार आहोत. दत्त संप्रदाय निर्मितीचा काळ हा शके 1300 पासून पुढे मानला जातो. हसन गंगू बहामनी यांच्या राजवटीत दक्षिणेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली. हिंदू मंदिरे व मूर्ती यांचा विध्वंस, प्रजेची कत्तल असा संघर्षाचा काळ सुरू होता. अशातच सुफी पंथाचा वाढता प्रसार या घटनेमुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली. परिणामी ब्राह्मण क्षत्रिय हे परधर्माचा स्वीकार करू लागले. हिंदू धर्माच्या अस्थिरतेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वकीय धर्माविषयीचे महत्त्व व निष्ठा याविषयी जागृतता निर्माण करणे व हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे या उदात्त हेतूनेच बहामनी राजवटीच्या उत्तरार्धात दत्त संप्रदाय पुढे आला. दत्त संप्रदायाची स्थापना. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोन कर्तबगार संन्याशांनी दत्तोपासनेचा पंथ स्थापन करून वैदिक धर्माच्या सनातन परंपरेचे पुनरुज्जीवन केले. बहामनी राजवटीच्या उत्तरार्धात दत्त संप्रदाय पुढे आला. त्याने धर्मरक्षणाच्या दृष्टीने उच्चवर्गीयांना जागृत केले. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोन कर्तबगार संन्याशांनी दत्त उपासनेचा पंथ स्थापन करून वैदिक धर्माच्या सनातन परंपरेचे पुनरुज्जीवन केले. उपरोक्त संदर्भानुसार तत्कालीन समाजात ब्राह्मण वर्गाकडून वाढत चाललेली धर्मभ्रष्टता दूर करणे व हिंदू धर्माचे रक्षण करणे या दृष्टिकोनातून या दोन योगी पुरुषांनी विशेषतः गुरुमार्ग जनमानसात प्रवर्तित केला. दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान. दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान हे पारंपरिक अद्वैत वेदांतालाच अनुसरून आहे. या संप्रदायाअंतर्गत योग साधना व भक्ती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग साधनेस प्राधान्य असूनही ज्यांना ही साधना पेलता येण्यासारखी नाही त्यांच्यासाठी वर्णपरत्वे दैनंदिन उपासनेचा मार्गही या संप्रदायाने उपदेशिला आहे. वैदिक कर्मकांड, नाथपंथातील योगसाधना आणि पुराणोक्त भक्ती यांचा समन्वय पंथाच्या तत्वप्रणालीत व आचारधर्मात आढळतो. एकंदरीत प्रस्तुत संप्रदायाच्या तत्वप्रणालीनुसार वर्णश्रमधर्माचा पुरस्कार या पंथाने केला असल्याचे निदर्शनास येते. प्रत्येक वर्णातील जनसमुदायाने आपल्या कुवतीनुसार भक्तिमार्गाचे स्वरूप निश्चित केले होते. त्यानुसार प्रमुख देवतेची साधना करावयाची दत्तप्रबोध या आपल्या ग्रंथात अनंतसुख विठ्ठल यांनीही दत्त अनुसया संवाद रूपात जीव, जगत, ईश्वर यांच्या संबंधीचे तत्वज्ञान मांडलेले आहे. त्यांच्या मते जीवासंबंधीचे मूळ परब्रह्माचे रूप, परंतु भिन्न भिन्न देहधारण केल्यामुळे ते भिन्न दिसतात. उपरोक्त संदर्भानुसार महाराष्ट्रात उदयास आलेले विविध संप्रदाय व त्या संप्रदायातील योगी पुरुष व उपासक हे ईश्वराच्या अंश असलेले भिन्न भिन्न अवतार आहेत असा अर्थ अभिप्रेत होतो. दत्त संप्रदायाचा आचारधर्म. दत्त सांप्रदायिक हे प्रमुख देवताच्या साक्षात्कारासाठी आग्रही होते. या कारणास्तव कठोर आचरण अवलंबले जात. या संप्रदायाच्या गुरुचरित्र या महत्त्वपूर्ण ग्रंथात ब्राह्मण वर्णीयांची दिनचर्या कशी असावी याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिलेली आहे. जांभई, शिंक, लघुशंका इत्यादी कारणास्तव आचमन करावे. जवळ पाणी नसल्यास निदान त्रिराचमन करावे. शौचकर्मास कोणत्या जागी बसावे, तोंड कोणत्या दिशेस करावे इत्यादी गोष्टींचा तपशील पाहिल्यानंतर आचारांवरील निर्बंध किती काटेकोर होते याची कल्पना येते. परंतु अशा कठोर दैहिक नियमतत्वांचा भक्तिमार्गाशी संबंध का जोडला गेला किंवा यासंबंधी असणारी वर्णाधिष्ठित कर्माचरण पद्धती का अवलंबली याचा शोध घेता या कर्मकांडास व शास्त्रोक्त आचारधर्मास तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती कारणीभूत होती असे स्पष्ट होते. विशेषतः वैदिक धर्माचे संरक्षण करणाऱ्या ब्राह्मण वर्गात धर्माविषयी अस्थिरता निर्माण झाली होती. ही अस्थिरता व धर्मभ्रष्टता मोडीत काढण्यासाठी ही आचारतत्वे अंगीकारणे या संप्रदायास महत्त्वपूर्ण वाटले. दत्त संप्रदायातील देवता. दत्त या देवताविषयीच्या स्वरूपांतर्गत मतमतांतरे आहेत. इसवी सन 13व्या शतकात किंवा यापूर्वी दत्त देवताचे त्रिमूर्ती स्वरूप साकार झाले.
हेच समन्वयाचे रूप दत्त संप्रदायाने स्वीकारले आणि वारकरी संप्रदायातील थोर संत एकनाथांनी रचलेल्या दत्त आरतीतील दत्तदेवतेचे स्वरूप त्यांना मान्य आहे. ब्रह्म विष्णू महेश या त्रयींचे संमिश्र रूप म्हणजे श्री दत्त देवता होय. या देवतांनी परिधान केलेली आयुधे ही एकसंग शक्तीची प्रतीके ठरतात. विशेषतः या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ गुरुचरित्र या ग्रंथात शब्दबद्ध केलेली दत्ताची मूर्ती ही या संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. या देवतेचे एकूण 16 अवतार मानले आहेत, परंतु दत्त संप्रदाय हा श्रीपाद वल्लभ पहिला व नरसिंह सरस्वती दुसरा अवतार श्री दत्ताचा आहे असे म्हणतात. दासोपंत यांची गणना 17वा अवतार अशी करतात. तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ व माणिक प्रभू हे देखील दत्तावतार आहेत असे हा संप्रदाय मानतो. दत्त संप्रदायाचे कार्य. बहामनी राजवटीतील प्रतिकूलतेवर यशस्वीपणे मात करून वैदिक संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संप्रदायाने पार पाडले. लोकांना त्यागी व निर्भय बनविण्यासाठी या पंथातील ग्रंथनिर्मिती झालेली आहे. शिव आणि विष्णू यांना दत्त संप्रदाय एकरूपच मानित असल्याने त्यांची उपासना गुरुचरित्रात प्रतिपादन केली आहे. भक्तिमार्गातील अथवा नामस्मरणातील स्वकर्मच्युती हा शास्त्रोक्त दोष नाहीसा करून जनतेला स्वकर्मास प्रेरित करून भक्तिप्रवण करण्यासाठी व लोकांच्या ठिकाणी त्याग व निर्भयता उत्पन्न करण्यासाठी गुरुचरित्राचा अवतार आहे. हा ग्रंथ सप्ताह पद्धतीने वाचल्यास त्वरित फल देतो. त्याची अशी फलश्रुती सांगितली जाते. जगाच्या वाङ्मयात ही अभूतपूर्व ठरावित असे ग्रंथलेखन या संप्रदायात झाले. तसेच दत्तपंथीयांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचाही प्रयत्न केला आहे. बहामनी राजवटीत बुडत असलेल्या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी दत्त संप्रदायाने पुढाकार घेतला. या संप्रदायामुळे ब्रह्मवृंदात चैतन्य निर्माण झाले. ते पुन्हा वेदाध्ययन करू लागले. कर्ममार्गातील भ्रष्टाचार थांबला व धर्माचरणास ताकद मिळाली. वेदांना उजाळा मिळाला. दत्त संप्रदायाची साहित्य निर्मिती. महाराष्ट्रात दत्त या देवतेची उपासना करणारा दत्त संप्रदाय निर्माण झालेला आहे. या संप्रदायातील अनेक व्यक्तींनी मध्ययुगीन काळात म्हणजेच इस्लामी राजवटीच्या काळात वैदिक धर्माविषयी अभिमान जागृत करून वैदिक धर्मातील विविध प्रवाहांना एका धाग्यात आणण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मा विष्णू महेश यांचा ऐक्य असलेल्या या त्रिमूर्ती दत्तात्रयाची उपासना या पंथाने रूढ केली. दत्त संप्रदायातील नरसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ, चांद बोधले, जनार्दन स्वामी, माणिक प्रभू, एकनाथ यांनी हिंदू मुसलमान ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन भिन्न संस्कृतीतील संघर्षाची धार बोथट होण्यास मदत झाली. जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे गुरु होते. ते दत्तभक्त होते. जनार्दन स्वामींनी स्फुट अभंग व ग्रंथरचना केली असावी. शिवाय आत्मात्मान विवेकसार या नावाचा कर्मावरील एक ग्रंथ जनार्दन स्वामींनी लिहिला आहे. हा ग्रंथ ओवीबद्ध आहे. त्यामध्ये संस्कृत व मराठी रचना घेतलेल्या आहे. काही वचने ज्ञानेश्वरीतील आहेत. ग्रंथाचे स्वरूप व गुरुशिष्य संवादात्मक आहे. स्वामींनी गुरुजवळ अनेक समस्या उपस्थित करून गुरुकडून उत्तरे प्राप्त करून घेतले आहेत. जनार्दन स्वामींचा जीवनबोध नावाचा एक तेलुगू भाषेत ग्रंथ उपलब्ध आहे. तो मराठीतील तेलुगूमध्ये अनुवादित केलेला आहे. एकनाथ स्वामी. संत एकनाथ आयुष्यभर वारकरी संप्रदायात वावरले तरी त्यांना दत्तभक्त उपासना सातत्याने सुरू ठेवली होती. नाथांनी दत्त आणि विठ्ठल यांच्यात काहीच भेद वाटत नाही. एकनाथांनी यदु अवधूत संवादातून अवधूत व दत्तात्रय यांचे ऐक्य कल्पून आपली दत्तभक्ती व्यक्त केली. त्यांच्या अभंग वाङ्मयात दत्तमहिमा, दत्तमानसपूजा आलेल्या आहे. त्यांनी दत्तजन्मावरील 67 ओव्यांचे एक लहान प्रकरणही लिहिले आहे. दत्तात्रेयाविषयी ते नाता लिहितात. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. दत्तात्रयाच्या दर्शनाचा अनुभव एकनाथांनी आपल्या अनेक अभंगातून व्यक्त केलेला आहे. दासोपंत.
दासोपंत हे नाथपंचकातील प्रमुख असले तरी त्यांना दत्त संप्रदायातील कवी म्हणूनही ओळखले जाते. ते आंबेजोगाई येथील राहणारे. त्यांना श्री दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेला. दासोपंतांनी 100च्या जवळपास ग्रंथ लिहिले. त्यापैकी 48 ग्रंथांची यादी महाराष्ट्र कवी या मासिकात दिलेली आहे. दासोपंतांना रोज एक नवी ढबूची शाई लागत असे. यावरून त्यांच्या लेखनाचा आवाका लक्षात येतो. त्यांनी भगवद्गीतेवर एकूण 5 ग्रंथ लिहिले. संपदा पाहता गीतार्णव, ग्रंथराज, गीतार्थ बोधचंद्रिका, पदार्णव, वाक्यवृत्ती हे गद्यग्रंथ, त्याचबरोबर पंचीकरण, दत्तात्रेय महात्म्य इत्यादी ग्रंथ, नामामृत स्तोत्र, प्रबंध स्तोत्र, शिवस्तोत्र, गुरुस्तोत्र, षडशोत्रोत इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यातील पहिला ग्रंथ आपण पाहणार आहोत गीतार्णव. गीतार्णवाचा एवढा प्रचंड ग्रंथ मराठीत दुसरा नाही. ओवी संख्या 1.25 लाख आहे. ओव्यांचा सागर असे त्याचे स्वरूप आहे. या ग्रंथाच्या 12,055 एवढ्या ओव्या शिल्लक आहेत. यात गीतेसारखा ग्रंथ शास्त्रीय परिपाठी बाजूस ठेवून सर्वसामान्य मराठी माणसाला सहज समजावा असा सुबोध करून लिहिलेला आहे. स्वानुभव प्रमाण मानलेलं आहे. वेदातील कल्पना व सिद्धांतांची या ग्रंथात दाटी झालेली आहे. हा ग्रंथ कोणत्याही भाष्याच्या आधारे न लिहिता स्वानुभवाने लिहिला असल्याने ते सांगतात. ग्रंथारंभी दत्तात्रयाला वंदन केलेलं आहे. श्रोतुवंदनाची चालती परंपरा मोडून स्वतःचा रोखठोकपणा दाखवलेला आहे. आपली ग्रंथलेखनाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, मी न माते श्रोता, मी न माते वक्ता, मनरूपे हे गीता विचारुते असे. न पाहे श्रोत्यांचे भवन, न करी भाष्याधारे विवरण, स्वानुभवे हे मनन म्हणून संपावे. ऐकलेक तेने ऐकवे, मानेल तेने घ्यावे, नावडे तेने वावे, दोन्ही श्रवणी. अशी प्रकारची भूमिका या ग्रंथात त्यांनी मांडलेली आहे. त्यातून त्यांच्या अहंकाराचे पुसटसे का होईना दर्शन घडते. ज्ञानदेवांनी श्रोत्याची मनधरणी वाचल्यावर दासोपंतांची वरील उक्तीतील भावना व्यथित करते. गीतार्णवात गीतेतील प्रेमयांचा सविस्तर व सांगोपाक त्यांनी विचार केलेला आहे. त्यातून त्यांचे पांडित्य व वक्तृत्व दिसते. तसेच अनेक कथा आणि अवतार विषयही आले आहेत. गीतार्णव हे गीतेवरील मोठे कीर्तनच आहे असे सारस्वतकार म्हणतात. गीतार्णव हा ग्रंथ अफाट तरी अगदी सुबोध शुद्ध मराठीत लिहिलेला व चटकदार आहे. पाण्याच्या ओघाबरोबर फूल जसे झरकन वाहून जाते त्याप्रमाणे वाचक एकदा वाचायला लागला की काव्याच्या ओघाबरोबर सहजरित्या वाहवला जातो. ग्रंथराज हा त्यांचा दुसरा ग्रंथ. ग्रंथराज हा दासबोधांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ. ओवी संख्या 1200. या ग्रंथाला समर्थांचा दासबोधाचा पूर्वावतार मानतात. प्रयत्न, प्रबोध, गुरुलक्षणे, स्थूलदेह, लिंगदेह, पंचीकरण, अष्टदेह निरसन इत्यादी विषय यामध्ये आलेले आहेत. स्वधर्माची ज्योत तेवत ठेवण्याचा संदेश या ग्रंथातून दिला आहे. ग्रंथराज आणि दासबोध यातील अध्यात्म विषयात आणि विवेचनात बरेच साम्य आहे. प्रचिती आणि प्रबोध रामदासांचे आवडते शब्द या ग्रंथात पुन्हा पुन्हा येतात. असद्गुरू, मूर्ख यांची लक्षणे सुद्धा आलेली आहेत. गुरुशिष्य संवाद ही निवेदन पद्धती या ग्रंथात स्वीकारलेली आहे. यानंतरचा ग्रंथ म्हणजे गीतार्थ बोधचंद्रिका. गीतार्थ बोधचंद्रिका हा ग्रंथ गीतेवरील 8,889 ओव्यांचं भाष्य आहे. गीतार्णवा एवढेच विस्तृत भाष्य लिहून झाल्यानंतरही आपण हे का भाष्य लिहिले हे सांगताना ते म्हणतात, मागा गीतार्णव रचिले, ते समुद्रची होऊनी ठेले, नवचे कवना उल्लंघले शब्दार्णव. गीतार्थ वर्णरूपी समुद्र उल्लंघून जाणे कठीण म्हणून ही छोटीशी टीका केली आहे. या टीकेत आपण गीतेचा भावार्थ सांगितला असे ते म्हणतात. दासोपंताने येथे निष्काम कर्मयोगाचे महात्म्य प्रतिपादन केले आहे. प्रत्येक ओवीखाली संस्कृत भाष्यही दिलेलं आहे. पदार्णव. दासोपंतांनी पदार्णव नावाचा 1.25 लाख स्फुट पदांचा ग्रंथ लिहिलेला आहे. आज या ग्रंथातील जेमतेम 1600 पदे उपलब्ध आहेत. पण या पदांमधून त्यांची काव्य प्रतिभा दिसते. दत्त दर्शनाची तळमळ व्यक्त होते. ही रचना मोठी पण अकृत्रिम काव्य गुणयुक्त रसपूर्ण झाली आहे. दासोपंताची पासोडी. दासोपंताची पासोडी ही प्रसिद्ध आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने पंचीकरणाचा विषय आलेला आहे. तो विषय 40 फूट लांब पासोडीवर लिहिलेला आहे. या पासोडीचे संपादन न. शे. पोहनेकर यांनी केलेलं आहे. यानंतर मुक्तेश्वर. मुक्तेश्वर हा एकनाथांचा नातू, त्याप्रमाणे दत्तभक्त होता. तो स्वतःला दत्ताच्या पदकमळातील भ्रमर म्हणवित असे. मुक्तेश्वराला रामायण लिहिण्याची प्रेरणा नरसोबाच्या वाडीला झाली असे त्यांनी स्वतःच म्हटलेले आहे. मुक्तेश्वराने स्वतःचे नाव मुदगल असताना मुक्तेश्वर हे आपल्या देवतेचे नाव स्वीकारले. तो स्वतः अवधूत म्हणून घेत असे, परंतु त्याच्या दत्तविषयक रचना उपलब्ध झालेल्या नाहीत. निरंजन रघुनाथ. निरंजन रघुनाथ हे दत्त संप्रदायातील महत्त्वाचे दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले आत्मचरित्र लिहून ठेवले आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या आध्यात्मिक प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. त्यांचे चरित्र 2 प्रकारात विभागलेले आहे. निरंजन रघुनाथांनी आत्मचरित्राशिवाय पुढील काही रचना केलेल्या अनुभवतात. अमृताधनी, आत्मबोध प्रकाशनी, केनोपनिषद, रघुनाथ चरित्र, केशव चैतन्य कथाकल्पतरू इत्यादी ग्रंथ, तसेच अनेक पदे, अमृतानुभव पदोबोधनी ही गद्यटीका लिहिली. यातून त्यांच्या प्रज्ञाप्रतिभेचे आणि प्रतितीचे प्रत्यंतर येते. यानंतरचे कवी नारायण महाराज जालवणकर. नारायण महाराज जालवणकर हे निरंजन रघुनाथ यांचे शिष्य होते. जालवण हे त्यांचे गाव झाशी जवळ आहे. ते साक्षात्कारी पुरुष होते. त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता. त्यांनी सप्तसागर हा ग्रंथ लिहिला. त्यांचे 7 भाग आहेत. त्यातून त्यांच्या अध्यात्मचिंतनाची व सखोल अनुभवाची साक्ष पडते. सप्तसागर या ग्रंथाचे बोधसागर, कैवल्यसागर, ज्ञानसागर, विज्ञानसागर, आनंदसागर आणि शांतीसागर आणि करुणासागर असे 7 विभाग केलेले आहेत. नारायण महाराज जालवणकरांनी चिदरत्नमाला, गुरुकृपाष्टक, बोधाष्टक, निर्वाण पंचक, सिद्धार्थ योगाष्टक, 10 व पदे अशी रचना केलेली आढळते. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे ग्रंथ. दत्त संप्रदायातील कवीने रचलेले काही ग्रंथ दत्त संप्रदायात लोकप्रिय आहेत. हे ग्रंथ संप्रदायातील देवता, आचार, तत्त्वज्ञान यांना महत्त्व देऊन पंथ प्रसारासाठी निर्माण झालेले आहेत. त्यामधील एक गुरुलीलामृत. गुरुलीलामृत यांनी ग्रंथाचे लेखन वामन बुवा यांनी केले. त्यांचा जन्म अहमदनगरच्या वैद्य घराण्यात झाला. या ग्रंथात अक्कलकोटच्या स्वामींचे चरित्र सांगितलेले आहे. या ग्रंथात 55 अध्याय असून ओबी संख्या 9757 आहे. स्वामींच्या अवतारातील अद्भुत चमत्कार कथा सांगितलेल्या आहेत. तसेच प्रसंगपरत्वे तत्वचर्चा आलेल्या आहे. वामन बुवांनी केलेल्या विचारांच्या मांडणीत प्रासाद व त्यांच्या भोळा भाव, गुरुभक्ती व्यक्त होते. गुरुलीलामृत हा ग्रंथ शके 1787 मध्ये निर्माण झाला. गुरुचरित्र. गुरुचरित्र दत्त संप्रदायाचा वेद आहे. या ग्रंथातील शब्दाला मंत्राची योग्यता आहे असं मानलं जातं. गुरुचरित्र या ग्रंथाचे कर्ते सरस्वती गंगाधर आहेत. या ग्रंथाच्या निर्मितीचा काळ शके 1480 असा मानला जातो. गुरुचरित्राचे 51 अध्याय उपलब्ध असून ओबी संख्या 7491 इतके आहे. सरस्वती गंगाधर यांना मराठी भाषा येत नव्हती, तरीही त्यांनी मराठी भक्तासाठी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या रचनेत किंचित कानडी मराठी शब्द येतात, लकवी येतात. गुरुचरित्रात मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे अवतार चरित्र, नरसिंह सरस्वती यांचे अवतार चित्र आलेले आहे. गुरुभक्ती आणि प्रासाद हे या ग्रंथाचे विशेष आहे. 14व्या शतकातील समाज जीवनाचे प्रतिबिंब म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे. या ग्रंथात 2 दत्तावतार चरित्राबरोबर ब्राह्मणांचा आचारधर्म, सतीधर्म, गुरुभक्ती, वृत्ते, तीर्थ इत्यादी अनेक विषय सरस्वती गंगाधर यांनी मोडले आहेत. दत्तप्रबोध. दत्तप्रबोध हा ग्रंथ अनंत सुख विठ्ठल बुवा उर्फ कावडी बुवा यांनी शके 1782 मध्ये लिहिला. या ग्रंथात 61 अध्याय असून ओबी संख्या 14236 आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात उपअध्यायात दत्तात्रेय कथा, 15 अध्यायात मत्स्येंद्र गोरक्ष दत्त इत्यादी सिद्धांताच्या कथा, उरलेल्या 11 अध्यायात जनार्दन, एकनाथ, निंबराज या गुरुपरंपरेतील सत्पुरुषांच्या कथा आलेल्या आहेत.
आपण समारोपाकडे वळतोय. याशिवाय दत्त संप्रदायातील अनेक लेखकांनी मराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण भर घातलेला आहे. त्यामध्ये माणिक प्रभू शके 1739-1787, अक्कलकोटचे स्वामी महाराज, वासुदेव सरस्वती, पंत महाराज बाळेकुंद्रीकर, विष्णुदास, रामानंद बिडकर, दीक्षित स्वामी हे प्रमुख होते आणि यांनी या संप्रदायाची वाङ्मयीन रचना करून त्याचे वैभव वाढविले आहे.